सिडको परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले असून काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या डांबरीकरणाची पोलखोल झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाऊस चालू झाला. आधी पाऊस येत नव्हता. आता पाऊस आला तर रस्त्याने प्रशासनाने एवढे खड्डे करून ठेवले आणि काही उपाययोजनाच नाही, पाईपलाईनच्या सुविधाच नाही. एवढे लोकांचे कमरं जाण्याची वेळ आली. परत मध्ये खड्डे असताना मध्येच कधी समजत पण नाही, कधी खड्डा आहे, कधी ॲक्सिडेंट होऊन जाता, काही सांगता पण येत नाही. ड्रेनेजची व्यवस्था म्हणजे सिडकोमध्ये कवडीचं काही नाही आहे आणि लक्ष तर कोणी देतही नाही आहे. त्यासाठी प्रशासनाने उलट बघितलं पाहिजे आणि ड्रेनेजमध्ये ते प्लास्टिक एवढं म्हणजे मेंटेनन्स केला पाहिजे ड्रेनेजचा सुद्धा. हीच सरकारकडनं अपेक्षा आहे. लवकरात लवकर करा. यामुळे खूप ॲक्सिडेंट झालेले आहे आणि खड्डे बुजवले पाहिजे रस्त्यांचे. पावसाळा नुकताच सुरू झाला असताना रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता कामाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महापालिकेने तातडीने खड्डे बुजवावेत आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रतिनिधी नितीन चव्हाण, आपलं नाशिक.